श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तूळ राशीच्या रसिक प्रेक्षकांनो, जर तुमची रास तूळ असेल आणि तुमचे नक्षत्र चित्रा, स्वाती किंवा विशाख असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणारा आहे. कारण ज्योतिषशास्त्राच्या सखोल अभ्यासानुसार तुमच्या आयुष्यात एका नवीन युगाची सुरुवात होत आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, एक नवीन युग. पण थांबा, जसा सूर्य उगवण्यापूर्वी प्रचंड अंधार असतो तसाच या नवीन युगाच्या सुरुवातीला एक मोठा धोका देखील लपलेला आहे. मे महिन्यापासून ते जुलै महिन्यापर्यंत तुमच्या आरोग्यावर एक मोठे संकट येण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर ऑक्टोबर महिन्यापर्यंत तुमच्या वैवाहिक जीवनात मंगळदेव अशी काही परीक्षा घेणार आहेत जिथे तुमची एक छोटीशी चूक संपूर्ण नातं पणाला लावू शकते. नशीब तुमच्या बाजूने नक्कीच आहे, पण ते एका विशिष्ट अटीवर. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये करिअर, पैसा, आरोग्य, लग्न आणि नातेसंबंधाचे सर्व रहस्य अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक गाईडलाईन्स ठरणार आहे, त्यामुळे कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, जेव्हा आपण तूळ राशीबद्दल बोलतो तेव्हा फक्त रास पाहून चालत नाही. तूळ राशीमध्ये 3 नक्षत्राचे लोक येतात. चित्रा नक्षत्र, ज्यांचा स्वामी मंगळ आहे. स्वाती नक्षत्र, ज्यांचा स्वामी राहू आहे. विशाख नक्षत्र, ज्यांचा स्वामी गुरु बृहस्पती आहे. या तिन्ही नक्षत्रांच्या लोकांसाठी या महिन्यात ग्रहांची स्थिती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण बनत आहे. ज्योतिषशास्त्राच्या विश्लेषणानुसार तुमच्या कुंडलीत या काळात कर्माचा अधिकार बदलत आहे. तुमच्या मनात नवीन विचार येतील, आत्मविश्वासात वाढ होईल आणि वैयक्तिक विकासावर तुमचा जास्त भर असेल. म्हणजेच आतापर्यंत तुम्ही इतरांसाठी जगलात, पण आता तुम्ही स्वतःच्या प्रगतीसाठी पावले उचलणार आहात. चला तर मग सुरू करूया तुमच्या करिअरपासून. तूळ राशीच्या लोकांनो, सर्वात आधी बोलूया तुमच्या करिअरबद्दल. ज्या गोष्टी तुम्ही गेल्या अनेक महिन्यापासून किंवा कदाचित वर्षापासून वाट पाहत होता, ती वेळ आता आली आहे. तुमच्या करिअरमध्ये जे प्रश्न दीर्घकाळापासून रेंगाळत होते, जसे की रखडलेले प्रमोशन, नवीन नोकरी न मिळणे किंवा ऑफिसमधील अंतर्गत वाद, या सर्व प्रश्नांचे निराकरण या काळात होणार आहे. जर तुमची फाईल कुठेतरी अडकली असेल तरी ती आता पुढे सरकेल. या काळात तुमची काही अशा प्रभावशाली लोकांशी ओळख होईल ज्यांच्या मदतीने तुम्हाला तुमच्या नोकरीत किंवा व्यवसायात मोठी झेप घेता येईल. नवीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित होतील आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, या काळात प्रचंड आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा खूप मजबूत होईल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुम्हाला चांगल्या पॅकेजची नोकरी देऊन जाईल. पण मित्रांनो, ज्योतिषशास्त्र आपल्याला फक्त चांगलं सांगत नाही तर कुठे सावध राहायचं हेही सांगतं. तूळ राशीच्या लोकांनी खर्चावर कडक नियंत्रण ठेवा. आता तुम्ही म्हणाल, एकीकडे तुम्ही सांगताय की आर्थिक लाभ होणार, मग खर्च वाढले तर काय फरक पडतो? फरक पडतो मित्रांनो. या काळात जशी तुमची आवक वाढेल तशी तुमची खर्च करण्याची प्रवृत्तीही वाढेल. तुम्ही विनाकारण महागड्या वस्तू, ब्रँडेड गोष्टी किंवा गरजेपेक्षा जास्त पैशांचा देखावा करण्याकडे आकर्षित व्हाल. जर तुम्ही तुमच्या अर्थव्यवस्थापनाकडे लक्ष दिले नाही तर पैसा येईल आणि पाण्यासारखा वाहून जाईल. म्हणून या काळात विचार करूनच गुंतवणूक करा आणि एक बजेट नक्की बनवा. आता वळूया व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, ज्याकडे तुम्हाला अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. हा भाग आहे तुमच्या आरोग्याचा. तुमच्या कुंडलीच्या 8व्या घरात सूर्य आणि शनीची स्थिती बनत आहे. ज्योतिषशास्त्रात 8वे घर हे गुप्त रोग, अचानक येणारे संकटे आणि शारीरिक कष्टांचे मानले जाते. तिथे सूर्य आणि शनीसारखे विरोधी ग्रह एकत्र असणे शुभ मानले जात नाही. मे महिन्यापासून ते जुलै महिन्यापर्यंतचा काळ आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. या काळात जुने आजार पुन्हा डोके काढू शकतात. रक्तदाब, हृदयाचे संबंध तक्रारी, हाडांचे त्रास किंवा डोळ्यांचे विकार जाणवू शकतात. मानसिक ताण वाढू शकतो. या 3 महिन्यात आरोग्याशी तडजोड करू नका. वेळेवर जेवा, पुरेशी झोप घ्या आणि डॉक्टरांच्या संपर्कात राहा. मित्रांनो, आरोग्य चांगले असेल तरच तुम्ही मिळालेल्या पैशाचा आनंद घेऊ शकाल. हो की नाही, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, आरोग्याची काळजी घेतल्यानंतर आता एक खूप सुंदर आणि दिलासादायक बातमी पाहूया, जी तुमच्या नातेसंबंधाशी संबंधित आहे. जर मागच्या काही दिवसात तुमच्या कुटुंबात, मित्रपरिवारात किंवा समाजात तुमच्याबद्दल काही गैरसमज निर्माण झाले असतील, लोक तुमच्यावर नाराज असतील, तर अजिबात काळजी करू नका. ऑक्टोबर महिन्यानंतर तुमच्या वैयक्तिक आणि सामाजिक नातेसंबंध कमालीचे गोड आणि घट्ट होतील. समाज तुमच्या कामाची दखल घेईल. जुने मित्र पुन्हा आयुष्यात येतील आणि कुटुंबातही आनंदाचे वातावरण निर्माण होईल. या काळात तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आता बोलूया तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल. इथे मात्र चित्रा, स्वाती आणि विशाख नक्षत्रांच्या लोकांना थोडा संयम ठेवावा लागेल. तुमच्या वैवाहिक जीवनावर सध्या मंगळ ग्रहाचा प्रभाव असणार आहे. मंगळ हा अग्नी तत्वाचा आणि उग्र ग्रह आहे. यामुळे पती पत्नीमध्ये छोट्या छोट्या कारणावरून इगोचे वाद होऊ शकतात. या चिंता ऑक्टोबर महिन्यापर्यंत कायम राहू शकतात.
या काळात तुमच्या जोडीदारासोबत बोलताना तुमच्या रागावर ताबा ठेवा. मीच कसा बरोबर आहे, हट्ट सोडा. ऑक्टोबरपर्यंतचा हा काळ एक परीक्षा आहे असे समजून शांत राहा. जर तुम्ही हा काळ सामंजस्याने काढला तर पुढे तुमचे वैवाहिक जीवन खूप सुखी होईल. तूळ राशीच्या लोकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा गुरुमंत्र दिला आहे. ते म्हणतात, या काळात नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे. फक्त तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. तुमच्याकडे जी ऊर्जा आहे तिचा वापर चांगल्या कामासाठी करा. कोणाच्याही खोट्या प्रभावाखाली किंवा भ्रमात पडू नका. शॉर्टकटने पैसे कमवण्याचा प्रयत्न करू नका. या नवीन युगातील सर्व संकटे दूर करण्यासाठी आणि नशिबाची साथ मिळवण्यासाठी श्री गणपती बाप्पाची पूजा करा. तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. दररोज किंवा दर बुधवारी गणपती बाप्पाला 21 दुर्वा अर्पण करा आणि ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करा. यामुळे सूर्य, शनी, मंगळाचे सर्व दोष दूर होतील. तर तुळ राशीच्या लोकांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? तुमच्या आयुष्यात या गोष्टी घडत आहेत का? मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. धन्यवाद आणि शुभ लाभ.